फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये खाऊन कंटाळा आला असेल आणि कधीतरी काहीतरी घरगुती खायचं असेल तर हे ठिकाण अगदी प्रॉम्प्ट आहे. मी आली आहे पद्मावती भोजनालयमध्ये, कसबा बावडा, कोल्हापूर. इथे हे ठिकाण आहे. बाय द वे, तुमच्या ज्या कमेंट्स असतात त्या मी नेहमी सिरियसली घेते आणि तुमच्यापैकीच कुणीतरी मला कमेंट करून सांगितलं की पद्मावती भोजनालय, कसबा बावडा इथे नक्की भेट द्या. तर आज मी आली आहे मस्तपैकी भाकरी थाळी खायला. फक्त 100 रुपयाची अशी ही इथे थाळी आहे. बघूया तिथे काय काय आहे. आणि त्याचबरोबर मी पुरणपोळीसुद्धा मागवली आहे. लेट्स सी कशी लागते. तर याच्यामध्ये आहे ताक, चवळीची उसळ आहे, ही मिक्स भाजी दिसते, आमटी दिसते आणि ही भाकरी दिसते. रुपयाच्या भाकरी थाळीमध्ये 2 ज्या भाकरी असतात त्या येतात. हे ठेवलेलं आहे लोणचं, ठेचा आहे, कांदा आहे आणि त्याचबरोबर ही आहे पुरणपोळी. जी किंमत आहे 30 रुपये आणि तूप जर लावलेलं असेल तर वरून 10 रुपये. तर बघूयात, मी नंतर परत विचारते. पातळ अशी पुरणपोळी, पुरण सगळीकडे भरपूर आहे, तूप पण त्यांनी छान वरून लावलेलं आहे. माझी पुरणपोळी फेवरेट आहे. काय तेलावरची पोळी आहे, एकदम परफेक्ट आहे आणि पुरण पण भरपूर छान पद्धतीचं आहे. एकदम पातळ आहे, मस्तपैकी सगळ्या पदार्थात त्यांनी कोथिंबीर घातली. हे चवळी छान मला कोंबडी वाटते एकदम. अर्थातच घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं इथे. स्पाइस लेवल एकदम परफेक्ट आहे. त्याचा कोण बघूया. लोणचं पण दिलं. ठेचा आणि भाकरी खाल्लं ना एक वेगळीच मजा येते. ताकात पण खूप छान पद्धतीने त्यांनी कोथिंबीर वगैरे घालून दिली आहे. मीठ वगैरे परफेक्ट आणि ताक एकदम छान, आपण जसं घरी बनवतो ना एकदम छान ताक तसंच. ठेचा स्वतःच्या रेसिपी वाटते की ही जी दुसरी भाजी आहे ग्लास, भाजी कोणती आहे? भाजी कुठली आहे? टोमॅटोची. तर ती जी भाजी आहे ना टोमॅटोची आहे, खूप मस्त केली. माझी स्वतःची पर्सनल फेवरेट आहे टोमॅटोची भाजी. तर मला आईच्या हातचं जेवणासारखं वाटलं, कारण टोमॅटोची भाजी माझी आई खूप छान आहे. वा, खूप सुंदर केली टोमॅटोची भाजी. जनरली बाहेर कुठे इतर ठिकाणची टोमॅटोची भाजी खायला नाही मिळत. खूप रेअरली टोमॅटोची भाजी बाहेर करतात. छान आहे, मला आवडते. इथे चपाती थाळी आपण आहे जी की आहे 90 रुपयाला. त्याच्याबरोबर मेथी पराठा, सुकं बेसन वगैरे असे सुद्धा पदार्थ होते. पण मला आज भाकरी खायची प्रचंड इच्छा होती, त्याच्यामुळे मी भाकरी थाळी ऑर्डर केली. पण तुम्ही चपाती थाळी वगैरे असं घरगुती पद्धतीचे इथे नक्की ऑर्डर करू शकता. बाय द वे, नॉन स्पॉन्सर्ड असा हा व्हिडिओ आहे. आय होप की तुम्ही मागचे सगळे व्हिडिओज जे थाळीज ऑफ कोल्हापूरचे व्हिडिओज आहेत ते नक्की बघितले असतील. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तो 100 रुपयाच्या भाकरी थाळीमध्ये एक प्रकारची उसळ, भाजी, आमटी, वरण भात, लोणचं वगैरे आणि ताक अशा पद्धतीचं सगळं येतं. अर्थातच पुरणपोळी वगैरे ह्याची जी किंमत आहे ती वेगळी आहे, ती तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डर करू शकता. त्याने मला वेगळं वरण आणि दिलं राईसबरोबर. मी आमटी वगैरे पण ट्राय करते. मला असं खूप छान एखाद्याचं छान घरात बसून जेवणाचं फील आलं.
बिल झालं 140 रुपये, 100 रुपये भाकरी थाळीचे आणि 30 रुपये पुरणपोळी आणि 10 रुपये तुपाचे. सो टोटल माझं बिल झालं 140 रुपये. जेवण झालेलं आहे. भाकरी खूप छान पातळ होते. इट्स मोर लाईक अ मेस. सो बट तुमच्या कमेंट्सात म्हटल्यानंतर ते आम्ही इग्नोर नाही करू शकत. सो मी ते जेवले. खूप छान आहे. घरगुती एकदम सात्विक पद्धतीचं जेवण इथे मिळतं. भाकरी वगैरे एकदम पातळ आणि छान होती. गरम गरम त्यांनी थाळीमध्ये दिली. सो दॅट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. जर तुम्हाला कधी छान घरगुती जेवण करायचं असेल तर कॅन कम हिअर. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.